नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅप्टर नंबर 3 सबस्ट्रॅक्शन. ओके, चला तर मग क्वेश्चनला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1, हाऊ मेनी पेअर शुड बी क्रॉस टू शो 8 पेअर अनक्रॉस. बघा क्वेश्चनमध्ये काय सांगता येते, हाऊ मेनी पेअर शुड बी क्रॉस. असे किती पेअर्स आहे की ज्यांना आपण क्रॉस करू शकू. टू शो 8 पेअर अनक्रॉस. पण आपल्याला काय शो करायचं आहे, 8 पेअर अनक्रॉस म्हणजे 8 पेअर्सला क्रॉस करायचं नाही आहे आणि बाकीचे उरलेल्या पेअर्सला आपल्याला क्रॉस करायचं आहे. तर असे किती पेअर्स आहे की ज्यांना क्रॉस करावं लागेल. बघा, टू शो 8 पेअर अनक्रॉस. 8 पेअर्सला क्रॉस नाही करायचे, तेवढे 8 पेअर्स आपण काउंट करून सोडून देऊ आणि बाकीचे उरलेल्या पेअर्सला क्रॉस करूया. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 एवढे जे पेअर्स आहे यांना क्रॉस नाही करायचं. बाकीच्या उरलेल्या सगळ्या पेअर्सला आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस करायचं आहे. बघा तर मग किती पेअर्सला क्रॉस केलं आपण, 1 2 3 4 5. ओके, तोच क्वेश्चन विचारलेला आहे आपल्याला, हाऊ मेनी पेअर शुड बी क्रॉस. किती पेअर्सला क्रॉस केलं मग आपण, 5 पेअर्सला. बघा आहे का ऑप्शनमध्ये, येस, या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये अबॅकस फॉर्ममध्ये काही बिट्स दिलेले आहेत, त्याच्यावरून आपल्याला अगोदर नंबर तयार करायचा आहे आणि सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. 2 अबॅकस दिलेले आहेत. बघा, वन्स प्लेसमध्ये किती बिट्स आहेत काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, वन्स प्लेसला किती डिजिट्स आहेत, 9. टेन्स प्लेसमध्ये किती बिट्स आहेत काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 8 बिट्स आहेत. ओके, पहिला अबॅकस काय नंबर शो करतो आहे, 89. ओके, सेकंड अबॅकस बघूया. वन्स प्लेसमध्ये किती बिट्स आहेत, 2. टेन्स प्लेसमध्ये किती बिट्स आहेत, 4. सेकंड अबॅकस नंबर काय शो करतो आहे, 42. मध्ये काय साईन दिलेलं आहे, सबस्ट्रॅक्शन. ओके, म्हणजे आपल्याला काय सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, 89 मायनस 42. 89 मायनस 42. 9 मायनस 2 7. 8 मायनस 4 4. बघा मग आन्सर काय येईल, 47. आहे का ऑप्शनमध्ये, येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3, द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट नंबर शोन ऑन दी लीफ इज. ओके, हा एक लीफ दिलेला आहे, त्या लीफवरती काही नंबर्स शो केलेले आहेत. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, ग्रेटेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट नंबरमधला डिफरन्स. ओके, याच्यावरती ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे, बघा 64 दिसतो आहे, सगळ्यात मोठा नंबर. स्मॉलेस्ट नंबर, सगळ्यात लहान नंबर कोणता आहे, 12. यांचं काय सांगितलं आहे, डिफरन्स. डिफरन्स मीन्स काय, सबस्ट्रॅक्शन. ओके, 64 मायनस 12, 4 मायनस 2 2, 6 मायनस 1 5. काय येईल आन्सर, 52. आहे का ऑप्शनमध्ये, येस, या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4, विच ऑफ द फॉलोइंग नंबर सेंटेन्सेस रिप्रेझेंट द गिवन पिक्चर. ओके, या ठिकाणी बघा काही ॲपल्स दिलेले आहेत, काही अनक्रॉस ॲपल्स आहेत आणि काही क्रॉस ॲपल केलेले आहेत. ओके, तर सगळ्यात अगोदर काय करावं लागेल आपल्याला, या ठिकाणी क्रॉस ॲपल दिले आहेत म्हणजे काय केलेलं आहे, या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन रिप्रेझेंट करतं आहे. ओके, तर आपल्याला सगळ्यात अगोदर संपूर्ण दिलेले जे ॲपल्स आहेत ते काउंट करावे लागतील आणि त्याच्यातून क्रॉस केलेले ॲपल्स किती आहेत. ओके, तर चला तर मग सगळ्यात अगोदर संपूर्ण ॲपल्स किती आहेत ते काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. ओके, टोटल नंबर ऑफ ॲपल्स किती आहेत, 16 ॲपल्स आहे. बघा ऑप्शन बी मध्ये 16 दिसतो आहे, बी ए मध्ये पण 16 दिसतो आहे.
ऑप्शन सी मध्ये 16 आहे का? नाही, म्हणून ऑप्शन सी येणार नाही. ऑप्शन डी मध्ये पण 16 हा नंबर दिसत नाहीये, ऑप्शन डी पण नाही येणार. ऑप्शन सी आणि डी कॅन्सल झाले. ओके, आन्सर फक्त ऑप्शन ए किंवा बी मधूनच असणार आहे. ओके, तर चला मग क्रॉस ॲपल्स किती आहेत ते काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7. क्रॉस ॲपल्स किती आहेत? 7. टोटल ॲपल्समधून 7 ॲपल्स क्रॉस केले तर किती ॲपल्स उरतील? 9. ओके, असं इक्वेशन कुठे दिसतं आहे का बघा. ऑप्शन बी मध्ये दिसतं आहे. या ठिकाणी आन्सर काय येईल मग? ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5. एक नंबर लाईन दिलेली आहे आणि ती नंबर लाईन काय शो करते आहे ते आपल्याला इक्वेशन फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ओके, बघा नंबर लाईन एक जो ॲरो दिला आहे तो फॉरवर्ड डायरेक्शनला दिला आहे, म्हणजे टोटल नंबर ऑफ स्टेप्स किती आहेत? 0 पासून 6 पर्यंत. ओके, या ठिकाणी काय येईल मग? 6. आणि रिव्हर्स डायरेक्शनला नंबर लाईन गेलेली आहे, ती किती स्टेप्स मागे गेलेली आहे? 2 स्टेप. बघा 1 2. ओके, रिव्हर्स जाते आहे म्हणून काय करावं लागेल? मायनस साईन. आणि किती रिव्हर्स गेली ती? किती स्टेप्स रिव्हर्स गेली? 2 स्टेप्स रिव्हर्स गेली म्हणून काय येईल? 6 - 2. 6 - 2 किती येतात? 4. ओके, आहे का असं इक्वेशन? बघा ऑप्शन सी दिसतो आहे. या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द व्हॅल्यू ऑफ 43 - 12 इज. या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. 43 मधून 12 सबस्ट्रॅक्ट करायचे आहे. 3 - 2 1. 4 - 1 3. बघा आन्सर 31 येत आहे. ओके, या ठिकाणी प्लेस व्हॅल्यूनुसार आन्सर्स दिलेले आहेत. बघा नंबर काय तयार झालेला आहे? आन्सरमध्ये नंबर काय मिळाला आपल्याला? 31. हा 1 कोणत्या प्लेसला आहे? 1s प्लेसला. आणि 3 कोणत्या स्पेसला आहे? 10s प्लेसला. ओके, बघा तर मग ऑप्शन्स चेक करूया. 3 10s 1 1s. येस, या ठिकाणी ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन बी चेक करून बघूया. 2 10s. 10s प्लेसला 2 हा डिजिट आहे का? नाही, ऑप्शन बी येणार नाही. 10s प्लेसला 4 हा डिजिट आहे का? नाही, ऑप्शन सी पण नाही येणार. 10s प्लेसला 4 हा डिजिट आहे का? नाही, ऑप्शन डी पण येणार. काय येईल आन्सर? ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. विच ऑफ द फॉलोइंग नंबर सेंटेन्सेस रिप्रेझेंट 3 लेस दॅन 17. बघा लेस दॅन वर्ड आला म्हणजे काय करायचं? काय येईल त्या ठिकाणी त्या सेंटेन्स रिप्रेझेंट करण्यामध्ये? सबस्ट्रॅक्शन, मायनस. कशातून मायनस करायचं आहे? 17. मोठ्या नंबरमधून लहान नंबर मायनस होतो. काय येईल मग? 17 - 3. आहे का असं इक्वेशन? येस, ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. जर सपोज या ठिकाणी 3 मोर दॅन 17 असं म्हटलं असतं, मोर दॅन 17 पेक्षा 3 ने जास्त असं जर आलं असतं तर मग या ठिकाणी काय आलं असतं? प्लस आलं असतं. पण या ठिकाणी लेस दॅन वर्ड यूज केला आहे. 17 पेक्षा 3 कसा आहे? लेस दॅन, म्हणून मग काय करावं लागेल? 17 - 3. या ठिकाणी ऑप्शन सी येईल मग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इज इनकरेक्ट. इनकरेक्ट ऑप्शन कोणता आहे ते चेक करायचं आहे आपल्याला. ओके, पहिलं दिलेलं आहे ऑप्शन 43 - 12. 43 - 12 करून पाहूया काय येतं आन्सर. 3 - 2 1. 4 - 1 3. काय मिळतो आहे? 31. ऑप्शन ए कसा आहे? करेक्ट ऑप्शन आहे. आपल्याला काय शोधायचं आहे? इनकरेक्ट ऑप्शन शोधायचं आहे. ओके, या ठिकाणी ऑप्शन ए आन्सर येणार नाही. ओके, ऑप्शन बी चेक करूया. 67 - 43. 7 - 3 4. 6 - 4 2. बघा आन्सर काय मिळालं? 24.
दिलेलं सेकंड ऑप्शन बी पण कसं आहे, करेक्ट ऑप्शन आहे. आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन शोधायचं आहे म्हणून ऑप्शन बी पण येणार नाही. ऑप्शन सी चेक करूया. 48 मायनस 36, 8 मायनस 6 2, 4 मायनस 3 1. ऑप्शन सी पण कसं आहे, करेक्ट ऑप्शन आहे. आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन शोधायचं आहे. ऑप्शन सी पण नाही येणार आन्सरमध्ये. ऑप्शन डी चेक करूया. 92 मायनस 71, 2 मायनस 1 1, 9 मायनस 7 2. बघा आन्सर काय मिळतं आहे 21, पण या ठिकाणी आन्सर काय दिला यांनी 12. म्हणजे हा जो ऑप्शन दिलेला आहे ऑप्शन डी हा कसा आहे, इनकरेक्ट ऑप्शन आहे. आणि आपल्याला तोच ऑप्शन चूज करायचा आहे. तोच ऑप्शन विचारला आहे की इनकरेक्ट ऑप्शन कोणता आहे यात, म्हणून काय येईल आन्सर, ऑप्शन डी इज अ आन्सर दिस क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. हाऊ मेनी मोर कॅप्स शुड बी क्रॉस टू शो द गिवन सबस्ट्रॅक्शन सेंटेन्स. ओके, या ठिकाणी आपल्याला एक सबस्ट्रॅक्शनचं सेंटेन्स दिलेलं आहे 12 मायनस 9 आणि आपल्याला काय म्हणता येते, हाऊ मेनी मोर कॅप्स शुड बी क्रॉस. ओके, या ठिकाणी टोटल नंबर ऑफ कॅप्स किती आहेत 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. टोटल नंबर ऑफ कॅप्स 12 आहेत आणि त्याच्यातून किती क्रॉस करायचे आहेत, 9 क्रॉस करायच्या आहेत. पण या ठिकाणी कमी केलेल्या दिसत आहेत. तर अजून किती कॅप्स क्रॉस करायच्या बाकी आहेत ते आपल्याला काउंट करायचं आहे. आपल्याला किती क्रॉस करायचे आहेत 9. इथे किती क्रॉस केले आपण काउंट करूया. 1 2 3 4 5. फक्त 5 कॅप्स क्रॉस केलेले आहे. आपल्याला किती 9 कॅप्स क्रॉस करायचे आहेत. मग अजून किती कॅप क्रॉस करावे लागतील आपल्याला, काउंट करा. बघा 5 झाले, 6 7 8 9. बघा अजून किती क्रॉस करावे लागतील मग 1 2 3 4 कॅप्स क्रॉस कराव्या लागतील. आहे का ऑप्शनमध्ये, येस. या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. जेव्हा आपण अजून 4 कॅप्स क्रॉस करू त्यावेळेस हे जे दिलेलं सबस्ट्रॅक्शनचं सेंटेन्स आहे ते सॅटिस्फाईड होईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. विच ऑफ द फॉलोइंग हॅज द व्हॅल्यू मोर दॅन 25. ओके, या ठिकाणी खाली ऑप्शन्समध्ये काही आपल्याला नंबर्स दिलेले आहेत आणि 25 पेक्षा मोठा नंबर कोणता ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. ओके, बघा ऑप्शन ए दिलेला आहे 42 वन्स मायनस 20 वन्स. 42 वन्स म्हणजे काय, 42 मायनस 20 करायचं आहे. ओके, काय येईल बघा, 2 मायनस 0 2, 4 मायनस 2 2. पहिला नंबर काय मिळाला 22. 22 हा नंबर 25 पेक्षा लहान आहे. 22 लहान आहे, 22 मोठा आहे. आपल्याला काय पाहिजे आहे, 25 पेक्षा मोठा नंबर शोधायचा आहे. ओके, ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी बघा काय दिलेलं आहे, 3 टेन्स 2 वन्स मायनस 3 टेन्स. 3 टेन्स, टेन्स प्लेसला कोणता डिजिट आहे 3, वन्स प्लेसला कोणता डिजिट आहे 2. काय नंबर तयार झाला 32 मायनस 3 टेन्स. टेन्स प्लेसवरती कोणता डिजिट घ्यायचा आहे 3. वन्स प्लेस काहीच दिलं नाही म्हणून या ठिकाणी आपण काय कन्सिडर करतो 0. काय नंबर तयार झाला 30. या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन काय करायचं आहे 32 मायनस 30. आन्सर काय मिळेल 2 मायनस 0 2, 3 मायनस 3 0. काय मिळालं आन्सर 2. 2 हा नंबर 25 पेक्षा लहान आहे. आपल्याला 25 पेक्षा मोठा नंबर हवा आहे म्हणून ऑप्शन बी पण येणार नाही. ऑप्शन सी चेक करूया. 6 टेन्स 9 वन्स मायनस 4 टेन्स 2 वन्स. ओके, बघा टेन्स प्लेस वन्स प्लेस लिहून घेत चला सगळ्यात अगोदर म्हणजे चुका होणार नाही. टेन्स प्लेसला कोणता डिजिट आहे 6 हा डिजिट दिलेला आहे आणि वन्स प्लेसला कोणता डिजिट लिहायचा आहे 9 मायनस टेन्स प्लेसवर कोणता डिजिट आहे 4, वन्स प्लेसवरती
2 काय नंबर तयार झाला 42. काय सबट्रॅक्शन करायचं आहे आपल्याला 69 मायनस 42. चला तर मग सबट्रॅक्ट करूया. 9 मायनस 2 किती होतात 7. 6 मायनस 4 2 काय मिळालं आन्सर 27. बघा 27 हा नंबर 25 पेक्षा कसा आहे मोठा आहे. आणि आपल्याला काय सांगितलं आहे विच ऑफ द फॉलोइंग हॅज द व्हॅल्यू मोर दॅन 25. 25 पेक्षा मोठा नंबर कोणता. तर कोणता मिळाला आपल्याला 27. या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ऑप्शन डी काय दिलेला आहे नन ऑफ दिस. वरती जे 3 ऑप्शन्स दिले आहे याच्यापैकी एकही आन्सर नाही आहे असं ऑप्शन डीचं मिनिंग आहे. पण तसं आहे का नाही. ऑप्शन सी मधल्या नंबर्सचं जर सबट्रॅक्शन केलं तर आन्सर काय मिळत आहे 27. आणि 27 हा नंबर 25 पेक्षा मोठा आहे म्हणून आन्सर काय येईल ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 11. विच ऑफ द फॉलोइंग अबॅकस शोज 34 मायनस 23 इज इक्वल टू 11. ओके खाली आपल्याला ऑप्शन्समध्ये काही अबॅकस दिलेले आहेत आणि कोणता अबॅकस हे जे सबट्रॅक्शनचं इक्वेशन दिलेलं आहे ते शो करतो आहे ते आपल्याला शोधायचं आहे. ओके चला तर मग काय दिलेलं आहे 34 मायनस 23. ओके पहिला अबॅकस नंबर काय शो करतो आहे बघा. पहिल्या अबॅकसमध्ये टोटल नंबर ऑफ बीड्स किती आहेत ते आपल्याला चेक करायचं आहे. वन्स प्लेसमध्ये टोटल नंबर ऑफ बीड्स किती आहेत काउंट करूया. 1 2 3 4 5 बीड्स आहेत. ओके टेन्स प्लेसमध्ये किती बीड्स आहेत काउंट करूया. 1 2 3 बीड्स आहेत. ओके बघा पहिला नंबर काय तयार झाला 35. आता त्याच्यातून किती बीड्सला क्रॉस केलेला आहे तो नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बघा वन्स प्लेसमध्ये किती बीड्सला क्रॉस केला आहे 1 2 3 बीड्सला आणि टेन्स प्लेसमध्ये 2 बीड्सला क्रॉस केला आहे. हे टोटल बीड्स तयार केलेल्या नंबरमधून हे क्रॉस केलेले बीड्स काय करावे लागतील सबट्रॅक्ट करावे लागतील. काय इक्वेशन तयार होईल 35 मायनस 23. आन्सर काय मिळेल 5 मायनस 3 12 आहे का हे इक्वेशन. हे शो करतोय का हे दिलेलं इक्वेशन हे अबॅकस शो करतो आहे का. आपल्याला दिलेलं इक्वेशन काय आहे 34 मायनस 23. हा जो अबॅकस आहे ऑप्शन ए मधला तो काय इक्वेशन शो करतो आहे 35 मायनस 23 इज इक्वल टू 12. सेम आहे का नाही म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए येणार नाही. ओके ऑप्शन बी चेक करूया. ऑप्शन बी मध्ये प्रत्येक प्लेसला किती बीड्स आहेत टोटल बीड्स किती आहेत ते काउंट करूया. या ठिकाणी क्रॉस केलेले पण आणि न क्रॉस केलेले पण बीड्स काउंट करूया. ओके वन्स प्लेसमध्ये किती बीड्स आहे बघा 1 2 3 4. टेन्स प्लेसमध्ये किती बीड्स आहेत काउंट करूया 1 2 3 बीड्स आहेत. ओके टोटल बीड्स काउंट केल्यानंतर काय नंबर तयार झाला 34. ओके आता क्रॉस केलेले बीड्स काउंट करूया. वन्स प्लेसमध्ये क्रॉस केलेले बीड्स किती आहेत बघा 1 2 3. टेन्स प्लेसमध्ये किती आहेत 1 2. बघा या ठिकाणी क्रॉस अनक्रॉस केलेले बीड्समधून क्रॉस केलेले बीड्स सबट्रॅक्ट करावे लागतील. 34 मायनस 23 इज इक्वल टू 11. बघा आपल्याला कोणता अबॅकस शो केलेला आहे काय इक्वेशन दिलेलं आहे 34 मायनस 23 इज इक्वल टू 11. आणि ऑप्शन बी मध्ये दिलेला जो अबॅकस आहे तो पण काय शो करतो आहे 34 मायनस 23 इज इक्वल टू 11. ओके म्हणजे या ठिकाणी आन्सर काय मिळालं मग आता आपल्याला ऑप्शन बी. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 12. फाइंड द मिसिंग व्हॅल्यू. ओके 63 स्माइली मायनस 41 स्माइली इज इक्वल टू व्हॉट. या ठिकाणी काय सिंपल सबट्रॅक्शन हे स्माइली
सहजच दिलेले आहेत त्यांनीच, त्याकडे काही लक्ष नाही द्यायचं. आपल्याला सबस्ट्रॅक्शन काय करायचं आहे, 63 मायनस 41 करावं लागेल. ओके, 63 मायनस 41, 3 मायनस 1 2, 6 मायनस 4 2. आन्सर काय मिळालं, 22. या ठिकाणी मिसिंग नंबरच्या इथे काय येईल मग, आन्सर 22. ऑप्शनमध्ये आहे का, येस, ऑप्शन बी दिसतो आहे या ठिकाणी. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 13. सिलेक्ट द करेक्ट सबस्ट्रॅक्शन सेंटेन्स फॉर द गिवन पिक्चर. ओके, आपल्याला करेक्ट सबस्ट्रॅक्शन सेंटेन्स सिलेक्ट करायचं आहे. सबस्ट्रॅक्शन सेंटेन्स तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर काय करावं लागेल, टोटल नंबर ऑफ स्टार्स किती आहेत ते लिहावे लागतील आणि त्याच्यातून क्रॉस केलेले स्टार्स किती आहेत, म्हणजे क्रॉस केलेले म्हणजे काय होईल ते सबस्ट्रॅक्ट. ओके, मायनस करावं लागेल. चला तर मग सगळ्यात अगोदर टोटल नंबर ऑफ स्टार्स किती आहेत ते काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. ओके, 22 टोटल नंबर ऑफ स्टार्स आहेत. त्याच्यातून क्रॉस केलेले स्टार किती आहेत काउंट करूया. 1 2 3 4 5 6. 6 स्टार्स क्रॉस केलेले आहेत. ओके, क्रॉस केलेत म्हणून काय येईल, सबस्ट्रॅक्ट. ओके, ऑप्शन्स बघा काय दिलेले आहेत. 2 10s, 2 1s. ओके, यांना प्लेस देऊन घेऊया, 1s प्लेस अँड 10s प्लेस. बघा 2 हा डिजिट 10s प्लेसला आहे, 2 हा डिजिट 1s प्लेसला आहे. ओके, मायनस सबस्ट्रॅक्ट 6 1s. या ठिकाणी काय देत आहे ते 3 1s. क्रॉस केलेले स्टार्स किती आहे, 6 आहेत. -6 यायला पाहिजे या ठिकाणी. ऑप्शन येईल का ए, नाही, ऑप्शन ए हा इनकरेक्ट ऑप्शन आहे. ओके, चला नेक्स्ट ऑप्शन चेक करूया. ऑप्शन बी काय दिलेला आहे, 2 10s. 10s प्लेसला 2 हा डिजिट आहे, 4 हा डिजिट 1s प्लेसला आहे. या ठिकाणी 4 डिजिट आहे का, नाही, 2 हा डिजिट येतो आहे. ऑप्शन बी पण येणार नाही. ओके, नेक्स्ट ऑप्शन चेक करूया. ऑप्शन सी काय दिलेला आहे, 2 10s. 10s प्लेसला 2 हा डिजिट आहे, 2 1s. 1s प्लेसला 2 डिजिट आहे, मायनस. ओके, मायनस 6 1s. 6 हा 1s प्लेसला येईल. ओके, या ठिकाणी मग काय येईल आन्सर, ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 14. विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट. 6 ॲपल्स मायनस 3 ॲपल्स इज इक्वल टू 3. 6 मायनस 3 3. हा दिलेला ऑप्शन कसा आहे, करेक्ट आहे. आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन शोधायचं आहे म्हणून आन्सर ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. 10 पेयर्स मायनस 4 पेयर. 10 मायनस 4 इज इक्वल टू 6. ऑप्शन बी पण कसं आहे, करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन सी चेक करूया. 12 मायनस 8. 12 मायनस 8 किती होतात, 4. या ठिकाणी काय पाहिजे होतं, 4 मँगोज. हे जे सबस्ट्रॅक्शनचं सेंटेन्स दिलेलं आहे हे कसं आहे, इनकरेक्ट आहे. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल, ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, त्यांनी आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन शोधायचं सांगितलं होतं. इनकरेक्ट ऑप्शन कोणता आहे मग या ठिकाणी, ऑप्शन सी. ऑप्शन डी पण चेक करून बघूया. 9 ऑरेंज मायनस 1 ऑरेंज. 9 मायनस 1 8. ऑप्शन डी पण कसं आहे, करेक्ट ऑप्शन आहे. इनकरेक्ट ऑप्शन कोणता आला मग, ऑप्शन सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 15. विच ऑफ द फॉलोइंग नंबर लाईन शोज 9 मायनस 4 इज इक्वल टू 5. ओके, आपल्याला खाली ऑप्शन्समध्ये नंबर लाईन्स दिलेल्या आहेत आणि कोणती नंबर लाईन 9 मायनस 4 इज इक्वल टू 5 हे सबस्ट्रॅक्शन सेंटेन्स रिप्रेझेंट करते आहे ते आपल्याला शोधायचं आहे. ओके, बघा ऑप्शन ए काय दिलेला आहे. ऑप्शन ए मध्ये नंबर लाईन दिलेली आहे 0 पासून 9 पर्यंत. कुठल्या डायरेक्शनला दिली आहे ती, फॉरवर्ड डायरेक्शनला. ओके, किती स्टेप्स आहेत मग, फॉरवर्ड डायरेक्शनला 9. आता
रिव्हर्स डायरेक्शन, हे असं रिव्हर्स मागे आलं म्हणजे काय येतं, साईन मायनस साईन येतं, सबस्ट्रॅक्शन येतं. ओके, रिव्हर्स किती स्टेप्स आहेत काउंट करूया बघा. 1 2 3 स्टेप्स आहेत, म्हणजे इथं मायनस काय येईल मग 3. 9 - 3 6. ही नंबर लाईन हे दिलेलं सबस्ट्रॅक्शन शो करते का, नाही. आपल्याला दिलेलं सबस्ट्रॅक्शन सेंटेन्स काय आहे, 9 - 4 दिलेला आहे इज इक्वल टू 5. ही नंबर लाईन जी दिलेली आहे ऑप्शन ए मधली ती हे जे सबस्ट्रॅक्शन सेंटेन्स आहे ते शो करत नाही, म्हणून ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी चेक करूया बघा. ऑप्शन बी मध्ये नंबर लाईन फॉरवर्ड डायरेक्शनला किती आहेत, किती स्टेप्स आहेत, 9. रिव्हर्स डायरेक्शनला किती स्टेप्स जात आहेत बघा, काउंट करूया. 1 2 3 4 स्टेप्स जात आहेत. रिव्हर्स जात आहेत म्हणून काय येईल या ठिकाणी मायनस. आणि किती स्टेप्स रिव्हर्स जात आहेत, 4 स्टेप्स रिव्हर्स जात आहेत. 9 - 4 इज इक्वल टू 5. दिलेला सबस्ट्रॅक्शन सेंटेन्स कोणती नंबर लाईन शो करते आहे, ऑप्शन बी मधली नंबर लाईन शो करते आहे, म्हणून या ठिकाणी आपला आन्सर काय येईल, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट ऑप्शन चेक करूया बघा. फॉरवर्ड डायरेक्शनला किती स्टेप्स दिलेले आहेत, 4. 0 पासून 4 पर्यंत. ओके, आता या ठिकाणी बघा अजून पुढे फॉरवर्ड डायरेक्शननेच पुढच्या स्टेप्स जात आहेत. फॉरवर्ड डायरेक्शनने जात असेल तर या ठिकाणी साईन काय येतं, प्लस साईन येतं. ओके, किती स्टेप्स पुढे जात आहे अजून बघा, 1 2 3 4 5. अजून 5 स्टेप्स पुढे जात आहेत. या ठिकाणी इक्वेशन कसं तयार होईल, 4 + 5 इज इक्वल टू 9. ऑप्शन डी चेक करून बघूया काय दिलं आहे ऑप्शन डी मध्ये बघा. 9 स्टेप्स फॉरवर्ड आणि रिव्हर्स स्टेप्स रिव्हर्स जातोय म्हणून काय येईल, साईन मायनस. पण रिव्हर्स स्टेप्स किती जात आहेत ते काउंट करूया. 1 2 3 4 5 स्टेप्स रिव्हर्स जात आहेत. 9 - 5 इज इक्वल टू 4. ऑप्शन डी पण येणार नाही, मग काय येईल, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी. ओके, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.